जय शिवराय. तर आपण श्री रायरेश्वर ते श्री प्रतापगड ही अशी 2024ची मोहीम करत असताना आपल्याला हे बाबा भेटले आहेत. बाबांकडून आपण थोडी त्यांचा अनुभव आणि थोडी माहिती घेणार आहोत. तर बाबा तुमचं नाव सांगो. बबन लक्ष्मण खुटेकर. आणि गाव कोणतं तुमचं आता इथे? जांभळी. ती बघा ती तर घरी. या ठिकाणी जी वाजायला दिसतंय ते घर. या ठिकाणी जी कौलारी घरं दिसत आहेत त्या ठिकाणी बाबा हे राहत आहे. त्या गावाचं नाव जांभळी आहे. तर बाबांनी आपल्याला या किल्ला कोणता येतो वरती बाबा? कोळेश्वर हा किल्ला आहे. तर बाबा आपल्या किल्ल्याच्या पायथ्याशी नेणार आहे. तर मोहिमेमध्ये जात असताना लाखोनी धारकरी असतात. तर ते धारकरी जात असताना एकेरी मार्ग असल्यामुळे जाण्यासाठी खूप थांबावं लागत आहे. धारकरी थांबत जात असतात. त्यामुळे मुक्कामाच्या ठिकाणी जात असताना खूप रात्र होते, टाईम होतो धारकऱ्यांना. तर जे नवीन धारकरी असतात त्यांना मोहिमेची माहिती नसते किंवा मोहिमेची शिस्त कशी पाळावी हे माहीत नसते. तर ज्या भागामध्ये जात असताना त्या गावातील जे व्यक्ती असते बाबांसारखी भेटत त्या बाबांना विचारावं थोडी माहिती. तर बाबा थोडी या रस्त्याची जरा माहिती सांगा. रस्ता आता हे पुढच्या बाजून जाणार आहे आपण. हा रस्ता जे हे केलेला आहे ना तिकडे नाही जाणार. बरोबर. तो रस्ता सोडून साईडच्या रस्त्याने जाणार आहे. परत लागायला तिथेच किल्ल्याखाली जाणार. बरोबर. तर बाबांचं म्हणणं असं आहे की जो प्रमुख मुख्य मार्ग आहे एकेरी, तर त्याच्या व्यतिरिक्त हा एक मार्ग आहे की जसं जंगलामधून जात असताना अनेक मार्ग पायवाट मार्ग वेगळे भेटतात आपल्याला वेगवेगळे. तर ही एक पायवाटच आहे. या ठिकाणाहून या भागातील जे शेतकरी वर्ग असतील किंवा बाकीचे ते जात असतात. तर बाबांना हा मार्ग माहीत असल्यामुळे आपण बाबांच्या सल्ल्याने या मार्गाने चाललेलो आहे. तर जे पुढील मोहिमेसाठी जे येतील त्यांनी असा मनाचा विचार न करता वेगळा मोहिमेचा मार्ग न घेता बाबांसारखे अशी जे व्यक्ती भेटेल त्यांच्या सल्ल्याने जर मार्गाने ते आले तर अतिउत्तम आहे. जय शिवराय.